आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमकी येणार कधी, त्याची प्रतीक्षा ही सर्वांना लागून होती। त्याचीच महत्त्वाची अपडेट या समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वीच येणार होता, परंतु तो लांबणीवरती गेला आणि आता त्याच्या सोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ताही देखील येणार असल्याचे असंख्य अपडेट्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। नेमकी त्यामागची सत्यता काय आहे आणि खरंच नेमकी कधी हप्ता येणार आहे त्याची सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्या कारणामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। सोबतच चॅनलवरती नवीन आलेला असाल चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। कारण तुम्हाला माहितीच असेल की अनेकदा पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच दिवशी बँक खात्यावरती आलेला आहे आणि तो आता सोबतच येणार असल्याचे अपडेट्स या समोर येत आहे। पण आपण जर बघितलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्र वगळता पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 3 ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने 26 सप्टेंबर 2025 रोजी हप्ता वितरित केला गेला आहे। आणि त्याचं कारण शासनाने असं दिलं आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तेथे देणे गरजेचे होते। तेथील शेतकऱ्यांना त्याची गरज होती। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले, त्या कारणामुळे मदतीची आवश्यकता असल्या कारणामुळे 3 राज्यांना आम्ही मदत केली आहे। असं असताना महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस हा कोसळला होता। महाराष्ट्रामध्ये देखील मदतीची गरज होती, पण महाराष्ट्रामध्ये अद्याप देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यात आलेला नव्हता। महाराष्ट्रामधून शेतकऱ्यांमधून मागणी होत होती। ही बाब शासनाच्या लक्षात येता शासनाने महाराष्ट्राची पाहणी करण्याकरिता अमित शहा यांना महाराष्ट्रामध्ये पाठवले असता अमित शहा यांनी महाराष्ट्राची नुकसानीची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला आहे। मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे। शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे। त्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांकरिता 31,000 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निधी हा मंजूर केला। हे जरी असलं तरी देखील शेतकऱ्यांमधून उत्सुकता ही लागून होती की जशा प्रकारे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी वितरित केला गेला, तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील वितरित करावा आणि आणखी थोडासा दिलासा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात होती। ही मागणी केंद्र सरकारच्या लक्षात येताच त्यांनी निधी मंजूर केला, परंतु महाराष्ट्रामध्ये हप्ता वितरित न करता त्यांनी जम्मू काश्मीर या ठिकाणी हप्ता वितरित केला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येत होतं। त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने या योजनेमध्ये एक कठोर पडताळणी सुद्धा सुरू केली आणि या योजनेतून एका झटक्यामध्ये 31 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पात्र केलं। आणि त्याचं कारण शासनाने असं दिलं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे ज्या शेतकऱ्यांमध्ये एकाच कुटुंबातील एकाच व्यक्ती लाभ घेत असेल तर। म्हणजेच काय, तुम्ही, तुमची बायको आणि तुमचं अल्पवयीन मुले अशा प्रकारचं जर तुमचं कुटुंब असेल तर या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती शासनाने ही दिली आहे। काही लोकांनी बायकोच्या जमीन नावी असल्या कारणामुळे तिलाही देखील या योजनेचा लाभ सुरू करून दिला होता आणि तो योजनेचा लाभ सुरूच होता। सरकारचे यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान हे होत होते। त्याच कारणामुळे केंद्र शासनाच्या वतीने रातोरात निर्णय घेत गैरवापरिक लोकांना या योजनेतून अपात्र केले गेले आहे। त्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये हप्ता जो लवकर येणार होता तो लांबणीवरती गेला, कारण की ही पडताळणी अनेक दिवसापासून सुरू होती। सोबतच केंद्र सरकारने देखील सांगितलं आहे की जर तुम्ही KYC अद्याप जर पूर्ण केलेली नसेल तरी देखील तुम्हाला या योजनेतून अपात्र केले जाणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे। सोबतच एक चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही पुन्हा एकदा KYC केली तर तुम्हाला पुन्हा या योजनेमध्ये पात्र केलं जाईल अशी माहिती शासनाने दिली आहे। नेमकी या योजनेमध्ये आता पात्र कोण आहे आणि अपात्र कोण झालं आहे ते नेमकी कसं चेक करायचं तर मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम गुगलवरती जाऊन pmkisan.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं मुख्य पृष्ठ दिसेल। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे।
दोन्हीपैकी तुम्ही तिथे काही देखील टाकू शकता। ते केल्याच्या नंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। तेथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमचा पूर्ण डाटा या योजनेसंबंधीचा दिसून येईल आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहे किंवा अपात्र। आणि आपण जर आता बघितलं की पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नेमकी आता कधी येणार आहे, कारण की दिवाळी उलटली, भाऊबीज उलटून गेली, नोव्हेंबर येतोय, तरी देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आलेला काही आपल्याला दिसत नाहीये आणि अपेक्षाही देखील शेतकऱ्यांमधून आता कमी झालेली दिसून येत आहे। असं असलं तरी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आता या तारखेला येणार आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतोच। परंतु आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला असं काही दिसून येत आहे, जे म्हणजे पीएम किसान सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ताही देखील एकाच दिवशी खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच 2+2 असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकाच दिवशी येणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून दिसून येत आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता जरी येणार असला तरी देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येईल अशी शक्यता कमीच आहे, कारण की अधिकृत अशी काही माहिती राज्य शासनाच्या वतीने ही अजून तरी काही आलेली नाहीये। म्हणून दोन्ही हप्ते एकाच दिवशी येईल याची शक्यता खूपच कमी आहे। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नेमकी कधी येणार आहे ते जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। धन्यवाद।